नमस्कार मित्रांनो. राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत सध्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की कर्जमाफीचा विषय सरकारच्या विचाराधीन आहे आणि त्यासाठी सविस्तर छाननी प्रक्रिया सुरू आहे. सरकारकडून थकीत कर्जाची अचूक माहिती गोळा करण्याचं काम सुरू च्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे आणि आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं आहे ते उचित वेळी आम्ही पूर्ण करणारच आहोत. त्या संदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की आपण ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट्स देतात, जुने अकाउंट्स काढून आपल्याकडनं पैसे घेऊन घेतात. आता आपण ॲग्रीस्टॅक म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे. आता हा शेतीचा डिजिटल रेकॉर्ड आधार आणि आधार आपल्याला माहिती आहे की कर्जाचं अकाउंट आधार सीडेड आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल जेणेकरून जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. राहील. महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे, आधार क्रमांक आणि बँक खाते तपशील योग्य ठेवावेत आणि ज्यांचा फार्मर आयडी काढायचा असेल त्यांनी लवकर काढून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही योजना लागू झाल्यास अडचण येऊ नये. मित्रांनो, सध्या कर्जमाफीबाबत चर्चा सुरू असली तरी अंतिम निर्णय अधिकृत आदेशानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे अपूर्ण किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.